जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये. सो सगळ्यांना कळलंच असेल मी कुठं आले, म्हणजे धरून मी कुठं आलो इथे. म्हणजे की बर्थडे माझा, सो त्यासाठी आम्ही गुरुदेवांचं दर्शन घेण्यासाठी बँगलोर आश्रमला आलोय. आणि मेन असं की धनुषीत माझी रूम 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी अन्नपूर्णाला आहे आणि तो सरस्वतीला आहे. सो तो तिकडून निघतोय, मी तोपर्यंत किचनलाच आली आहे. आणि माझा उपवास असल्यामुळे मला चौकशी करायला लागेल की आमचा उपवास असं काही आहे का नाही, नाहीतर बाहेरचं काहीतरी खावं लागेल. धनुचं जेवण असेलच रेडी. पुण्यात जायला गाड्या वगैरे असतात. तुम्ही इथं बघू शकता पूर्ण गाड्या आहेत नेहमी इथं. आणि हे पूर्ण जे इथं दिसतंय ते पूर्ण अन्नपूर्ण आहे. आणि इथेच माझा स्टे आहे 3rd फ्लोअरला. आणि इथलं अन्नपूर्णा 1 ते किती टायमिंग 12 ते 2 वाजेपर्यंत असतं. 2ला बंद होतं, पण आहे चालू, कारण की दोनची चौकशी केली, त्याला जेवण करायचंय. तो किती लांब आहे बघा, अजून खूप जास्त लांब आहे. तो फाईट्स करायला लागले मला. चप्पल नसती काढली तरी चालली असती बाई. चला, त्याच्या जेवणाचा तर झाला, आता तो जेवण करेल. चला आता जेवण करायला आवरून झालेलं आहे. तुम्हाला आश्रमातले असे काही पॉईंट दाखवतो की खूप सुंदर आहेत, त्याचं महत्व सांगतो. खूप सुंदर आश्रम आहे. आणि ह्यावेळेस आश्रममध्ये बिलकुल गर्दी नाही. लास्ट टाइम आल्या तेव्हा खूप जास्त गर्दी होती. पहिल्यांदा आम्ही तुम्हाला जय गुरुदेव. ही अन्नपूर्णा, इकडे गुरुदेवांचा फोटो. आणि ह्यावेळेस असे टेबल आहेत जेवणासाठी, कारण की इकडे इकडे मायकडे आर्ट ऑफ लिव्हिंगचं किचन हे एशियातील सगळ्यात मोठं किचन आहे, ज्यामध्ये 1 लाख लोकांचं जेवण डेली बनलं जातं. खूप बिगेस्ट किचन मध्ये, एशियाज बिगेस्ट किचन मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं हे किचन मोडलं जातं. बघत काय काय जेवायला आहे का नाही? आहे काय? हे आहे ना, भरपूर आहे. जेव तूच आता. इतना बस बाकीचे शिरा. हे पूर्ण आहे ते लास्ट टाइम आपण बघितलं होतं, तर बँगलोर मध्ये हे नाही. बादशाह एकटाच आहे जातात. हे सगळं खूप मोठं कॅपॅसिटी बसायची. आणि हे किचन आहे. लास्ट टाइमच्या व्लॉग मध्ये बघितलं असेल, मी थोडंफार दाखवलं होतं. कशामध्ये राहतं, आपण नवरात्री मध्ये आलो होतो त्यावेळेस पूर्ण हे भरलेलं होतं. आता काहीच नाहीये. अकेला शेरे या जेवायला. मलाई पाणी पाणीवाला ना. खिचडी खाऊन झालेली आहे. आता मी पिणार मस्त नारळ पाणी. गोड ना, एकदम साखरेसारखं पाणी लागतंय मला तर. आणि नारळ पाणी पेत जावा. मी किती आठवड्यात 1-2दा तरी. त्याने काय होतं, हायड्रेट होतं स्किन. हे मलईवाले पाणीवाला हे
एकच मिनिट. दर आहे पिवाला. हा. ह्याचे दोन्ही कसे बघितले का कसे पॅक आहेत, एकीकडे मोबाईल आणि एकीकडे चार्जर. सुख आहे सुख. सुख म्हणजे नारळ नारळ पाणी. पाणी. खरंच खरंच सगळ्यांनी नारळ पाणी पिलं पाहिजे, रोज पिलं तर अति उत्तम. इकडं उष्णता आहे ना चांगली, गरमी इकडं ना साऊथ साईडला. तर पिवा. ही किचनची एंट्री आहे. आता आम्ही जाणार आहे शिव टेम्पलला. कंटिन्यू करा ब्लॉग. मला नको आहे पाणीवाले त्याची सॉफ्ट मला असं या मला खायला कशी लागते. गोड आहे एकदम. आप कहाँ से हो. हाँ पकड़ो पकड़ो पकड़ो. इनको ही दो, मुझे नहीं खाना है ना. इनके भाई स्वीट तू पण खा ना मला. पकड़ो पड़ी स्वीट आइसक्रीम शेम जितने मार लड़की है एक लड़का मर गया. काकाने दिले मलाई, तिला सॉफ्ट मलाई खायला. पण उपसला नाही चालत ना. नारळाचं चलता है क्या. फास्ट को चलता है ना. फास्ट को चलता है. ड्रिंक कौन बोला हो गए वाह. श्रीखंड फुलगस. कर बंद. आता नारळ पाणी मला सगळं खाऊन झाले. आता आम्ही चाललेलो आहे. पहिला फोटो बा. कुठे चालले आता आपण. शिव टेम्पल. आश्रम मधलं शिव टेम्पलला चाललोय. अन्नपूर्णा म्हणजे तुम्हाला किचन दाखवलं ना, तिथून जवळपास 1 ते 1-1.5 किलोमीटर असेल. किलोमीटर असेल. आज चालणं भरपूर होणार आहे. आज मध्ये 2-3 किलो वजन कमी झालं. चालणं भरपूर होतंय. आज पोरीचा उपवास पण आहे. उपवास आहे आज माझा. हो ना. असं बाहेर आश्रमचं आहे ना हे गेट नंबर 4 आहे. 4 नंबर गेट आहे. इथून गुरुजी एंट्री करतात. होय होय पोरगी चाललेली आहे. कि सुंदर असं वातावरण आहे, एकदम शांत. असं छान वातावरण आहे. आणि मग असं थोडा थोडा पाऊस पडत होता. सगळं भारी वाटतंय. आणि लास्ट टाइम सगळे खूप गर्दी होती. खूप होती ना. लय गर्दी होती. ह्यावेळेस गर्दीच नाही. त्यामुळे असं मोकळं सुटसुटीत छान वाटते. आणि मेन म्हणजे असं शांत. खर तर असं एकांतात यायला पाहिजे. शिकतोय. शिकावे आमचा माणूस. जाऊ दे. आता निवांत यायला पाहिजे. शिव टेम्पलला आम्हाला एंट्री देत आहेत का माहित नाही. का तर विषय असा आहे शिव टेम्पलचा. आईला ऐकाड कुठे गेला. शिव टेम्पलला एक प्रोग्राम आहे आज. संत मिलन, संत संमेलन असं काहीतरी आहे. तिथे सर्व सप्तऋषींची आरती होणार आहे. त्यामुळं तिथे आम्हाला एंट्री आहे का माहित नाही. काय सुंदर आहे बघा तुम्ही. आश्रमचे असे खूप सारे पॉइंट आहेत दाखवण्यासारखे, पण तेवढा टाइम सुद्धा नाहीये. मस्त झाडी आहे. म्हणजे खरंच किती सुंदर आहे. तसा डायलॉग नाही कोणाचा. स्वप्न दोषी कोणाचा येतो डायलॉग. खरंच कोणाला आहे ना शांतता पाहिजे असेल ना, पीस, खरंच आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम बेंगलोरला एकदा या कोर्स करायला. एवढा पीस मिळतोय ना, एकदम शांतता. येऊन कळेल तुम्हाला. भरपूर लोक आहेत. इकडे श्री श्री योगा स्कूल आहे. इकडे योगा स्कूल आहे आणि इकडे शिव आणि इकडे शिव टेम्पल आहे. लास्ट टाइम मी दाखवलं नव्हतं, पेंडिंग ठेवलं होतं. आहे का हॉल आहे वेगळा. कोणता हॉल आहे. नवीन मांडलाय का इथं पण. आणि ह्या शिव टेम्पलला आहे ना
हा. आत्ता जे शिव टेम्पल आहे तिथं ते लिंग आहे, पिंड आहे महादेवाची. त्याच्यावर 108 महादेवाचे लिंग आहेत महादेवाचे 108 महादेवाचे लिंग आहेत त्याच्यावर. त्यामुळं तिथं कोर्स खूप आले. पॉवरफुल तिथं सगळं आहे. हो एनर्जी खूप आहे अनामिका ह्या हॉलला तुम्ही राहिला होता ना का? तिथं. नाही आम्हाला दिला हा हॉल. आम्हाला देणार होती पण नाही दिला आम्हाला हा हॉल. आता तमिळनाडू स्पेशल. जय गुरुदेव. कसे आहेत सगळे बाई? खूप होतात कोर्स इथं आर्ट ऑफ लिव्हिंगचे. पोहोचत आहे शिव टेम्पलला. 2 मिनिटाच्या अंतरावर शिव टेम्पल आहे. मध्ये हा. मस्त डिझाईन आहे ना, खूप भारी आहेत सगळ्या. बेंगलोर साईडचे आहेत ना डिझाईन्स एवढे सुंदर असतात ना, खूप भारी. खूप मला जाम आवडतं. मी कधी घर बांधेल ना तर खरंच ह्या साईडचा आर्किटेक्ट बोलवून आपल्या इथं महाराष्ट्रात घर बांधेल. मला वाटलं इथं बँगलोर मध्ये घर बांधतोय काय आता. बेंगलोर मध्ये पण आपण घर, बेंगलोर मध्ये पण एक घर बांधू. हे जय गुरुदेवच्या बसेस. तिथं गुरुपादुका आहे. सर बरं ही गुरुपादुका डिझाईन आहे, खूप सुंदर डिझाईन आहे ती. इथे कार्यक्रम दिसतोय, पूर्ण तयारी चालू आहे. गुरुदेव येणार आहे तिथे, तयारी चालू आहे. भारी केलंय इथे, पूर्ण वेली असं गुहा टाईप. इथे खूप लोक येणार आहेत पाया पडायला. हे नंदी महाराज आणि हे आहे असं 108 शिवलिंग. हे आहेत नंदी महाराज. ओम नमः शिवाय. शिवराजा माहेश्वरा जय शंकर शिव शंभो. शिवराजा शंभो जय शंकर शिव शंभो. शंभो 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 जय शंकर शिव शंभो. शिवराजा महेश्वरा जय शंकर शिव शंभो. शिवराजा महेश्वरा जय शंकर शिव शंभो. शंकर
शम्भो शिव इंद्रायणी ये खुश झालं बाबा. गोड आहे ना कसलं ते, कसले गोड आहे ना ती, लय गोड आहे, लय गोड आहे ना खूप. आता तुम्ही जी पूजा बघितली आहे ती आता अटेंड केली आम्ही पूजा. हा 500 वर्षानंतर हा योग आलेला आत्ताचा, ज्याला सप्तऋषी आरती म्हणतात. आपले जे सर्व ऋषी आहेत ते सप्तऋषी आरती म्हणतात. आणि ही आरती बापरे अंगाव काटा येणारी आरती होती, म्हणजे होते आरती. सुधरत नव्हतं असं काहीतरी आणि चाललंय साक्षात असं. गुरुदेव होते समोर आणि आणि एवढे चॅन्टिंग वगैरे चालू होते. आणि हे अटेंड करण्याचं सौभाग्य आम्हाला आणि या सर्वांना भेटलंय. माहित नाही काय, पण खूप पॉवरफुल आणि खूप काहीतरी होतं आत्ताच्या आरतीमध्ये. बघूयात पुढे अजून काय काय त्यातलं माहिती कळते ते तुम्हाला सांगत जाईल. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. पुढे शेवटपर्यंत बघा. सत्संग आहे आज शेवटचा, कार्तिकी काहीतरी आहे ते तुम्हाला सांगतो पुढे गेल्यावर. सो तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा. ब्लॉग कंटिन्यू करा. ओके. पावणे 8 आणि सकाळपासून काही खाल्लं नाही, थोडंफारच खाल्लं होतं, भूक लागली. त्यामुळे ओजस विटा गरम गरम. ओजस विटा आहे की त्याच्यामध्ये सगळे हर्ब्स आहेत, आणि जसं बोर्नविटा आहे तसं हे ओजस विटा आहे, पण हे बेस्ट आहे कधी पण. भारी लागतं, मला पण प्यायचंय. आणि ते समोर जे बसले तिथं गुरुदेव बसणार आहेत. मला दिसत विशालक्ष्मी मंडप, आणि इथं गुरुदेव बसणार आहेत. भारी आहे ना कार्यक्रम. आणि आश्रम मस्त इथं आहे ना? आम्ही आवडला ना आश्रम, आवडला ना तुम्हाला? खूप भारी आहे. आत्ताशी एवढूसच फिरायलाय, भरपूर मोठा आश्रम आहे. मस्त वाटतं मला, असं जाऊची इच्छा आहे. थांबूयात. Of Kartikeya Deepam, we would like to welcome Dr. Manoj Kumar from DAV University Jalandhar. They are signing an MOU with the Art of Living. चला तर आता वाजले आहेत 10:30. आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. खूप धमाल केली आम्ही आता 7 दिवस अख्खा फुल. तुम्ही पण बघितलं आम्ही कुठं कुठं काय काय गेलो. आज चालणं पण भरपूर झालंय. खूप. हिचा उपवास होता, हे कसं काय चालली, कुठली एनर्जी हिला आली माहित नाही, पण खूप मजा आली. साक्षात गुरुदेव पण समोर आले, त्यामुळे मन खरंच तृप्त झालं. मागाची पूजा जो छान झाली. आज कार्तिकी पौर्णिमा त्यांच्या इथं साजरी केली जाते, असं काहीतरी आहे जसं आपल्या इथं देव दिवाळी केली जाते. तमिळनाडूमध्ये. तसं आपल्याकडे देवदिवाळी आहे, तिकडे पौर्णिमा देवदिवाळी सारखी असते तमिळनाडूमध्ये. तो आज तो दीप महोत्सवचा कार्यक्रम होता आणि खूप सुंदर झालं, मस्त आणि छान वाटलं, खूप फ्रेश आहे. आता एनर्जी अजून पण. झोपायला जायचं, कारण की सकाळी एक छान असा आमचा एक दिवस आहे, सकाळची सुरुवात आहे. त्यामुळं आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. भेटूयात पुन्हा आपण नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या. येस. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जावा आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. 1 मिनिट थांबा, आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आता. आणि हा आहे विशालक्ष्मी मंडप. ती सुंदर आहे तो पायऱ्या. असंच बघत बघत. शुभरात्री. गुड नाईट.